मुंबई मनपाच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यातले 2 पराभव हे खूप धक्कादायक मानले गेले. एक म्हणजे समाधान सरवडकर आणि दुसरा पराभव म्हणजे प्रिया सरवडकर. आपल्यासोबत कुणाल सर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. कारण की सरवडकरांचा असा आरोप आहे की भाजपने शेवटच्या टप्प्यात कोणत्याही प्रकारची मदत केली नाही असा आरोप आहे. नेमका आरोप काय आहे, कशाला केला गेलाय, चॅट्स काही काल व्हायरल झालेले, तर चॅट्स नेमके काय आहेत सगळं जाणून घेऊ. सर, तुमचा असा आरोप आहे की भाजपने तुम्हाला मदत केली नाही, काही चॅट्स व्हायरल झाले आहेत, नेमकं प्रकरण काय आहे? पहिलं मी तुम्हाला एक खरं जे सांगतो की भाजप म्हणजे पूर्ण भाजप नाही. भाजपचे जे जुने पदाधिकारी आहेत त्यांनी खरोखर आमचं काम केलेलं आहे, पण ती एक विशिष्ट टोळी आहे. त्या टोळीने आहे ना आदल्या दिवशीपर्यंत आमच्याबरोबर प्रचारात सगळे आणि इलेक्शनचे दिवशी सगळे गायब. हा जो प्रकार घडवला आहे ना ह्या टोळीने, ह्या बाईने, हे आम्हाला पटलेलं नाही. हे महायुतीच्या विरोधात यांनी काम केलेलं आहे. माझं एकच म्हणणं आहे फडणवीस साहेबांना, रवींद्र चव्हाण साहेबांना, शिंदे साहेबांना आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम साहेबांना की ह्याची शहानिशा करा आणि ह्यांच्यावर कारवाई करा, ह्यांना पक्षातून हकालपट्टी करा. कारण का हे महायुतीच्या अगेन्स्ट आहे. माझं हेच त्यांचं जे हे चाललं हे काय, हे निंदनीय आहे. पराभव किती मतांनी होते? 197, 600 मतांनी. आणि हे रात्री काल माझ्या कानावर आलेलं आहे की हे रात्री म्हणताय, ते हे फेसबुकला टाकलंय हे जितू राऊत की आम्ही काम केलं नसतं तर मग हे निवडून आले नसते असं तसं. अरे निवडून आले ह्या प्रभागात सदा सरवणकरांची कामं आहेत. लोकांचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे आणि तुम्ही काय बोलताय? मग राहायचं होतं ना वेगळं ह्या टोळीने. मी परत सांगतो, ह्या टोळीने राहायचं होतं वेगळं. टोळीमधले नेमके नेते कोण आहेत, त्याची नाव तुम्ही घेऊ शकता ना? नेते कशाला, मी तुम्हाला चार्टच दाखवतो ना. हे आम्हाला हे आमच्याकडे आलेलं आहे ना, हे चार्ट बघा. हे चार्ट आहे ना, हे आले ना आमच्याकडे. हे काय आम्ही बनवलेले आहेत? हे आलेले आहेत, ह्याच्यावरच आम्ही बोलतोय ना. हे चुकीचं केलेलं आहे. आम्ही मुद्दामून सरवणकरांना पाडण्यासाठी हा कट होता. मग लोकसभेला पण तेच केलं, विधानसभेला पण तेच केलं आणि कॉर्पोरेशनला पण तेच केलं यांनी. मग यांचं म्हणणं तरी काय? पैसे घेऊन काम न करणं हा युती धर्म नाही आहे. आम्ही शीतल गंभीर, आमचं संदीप देवळेकर ते काम करत होताना निवडून आणलं. मग ह्यांचं काम काय होतं? युती धर्म पाळून ह्या सीट निवडून आणणं हा काम होतं ना त्यांचं. तुम्ही म्हणता की युती धर्म पाळणं गरजेचं होतं, विधानसभेला तेच झालं म्हणता तुम्ही. पण विधानसभेला जर तुमचं म्हणणं असेल की तेच झालं तर मग आता गाफील करायला तुम्ही? नाही, गाफील राहिलं नाही. कारण का वरून जो आदेश आलेले आहेत पक्षश्रेष्ठींकडून, फडणवीस साहेबांकडून, रवींद्र चव्हाण साहेबांकडून, शिंदे साहेबांकडून, तर ते गाफील राहण्यातच नाही. जो आदेश आला पक्षाकडून त्याच्यासाठी काम करणं हे आहेत ना. म्हणून आम्ही त्याप्रमाणे चल झालं ते झालं, आम्ही एकजुटीने काम करू. आणि एकजुटीने हेही करत होते. आणि इलेक्शनच्या दिवशी जो लढाईचा जो सर्वात महत्त्वाचा दिवस आहे त्या दिवशी सगळे गायब. असं नाही ना होत. नेमकं चॅट्समध्ये नेमकं काय होतं, म्हणजे एखादं वाक्य जर तुम्ही आम्हाला सांगू शकाल? नाही, तुम्ही हे बघा ना, मी तुम्हाला पाठवतो हे सगळं. अरे भरपूर चार्ट आहेत साहेब, भरपूर चार्ट आहेत. स्पष्टपणे सांगण्यात आलं की दोघांसाठी काम करू नका, सगळंच याच्यात. अच्छा. ह्यांनी यांच्या भाजपचे जे निष्ठावंत जे खरोखर काम करणे ह्यांना पण गद्दार बोललेले. मग हे कसले भाजप बोले? अच्छा, म्हणजे जे काम करतात त्यांना पण गद्दार म्हणा. ह्या चार्टमध्ये सगळं. माझं म्हणणं काय, माझी कंप्लेंट करू दे सायबर क्राईमला आणि मी तुमच्या मार्फतच सायबर क्राईमला, फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना, अमित साटम साहेबांना, रवींद्र चव्हाण साहेबांना मागणी करतोय की ह्यांचा CDR चेक करा. ह्यांचा CDR चेक केल्यानंतर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. आपल्यासोबत कुणाल वाडेकर होते. काल चॅट्सपासून सुरू झालेली ही लढाई आता CDR पर्यंत आलेली आहे. यांचं असं म्हणणं आहे, जर ते सायबर क्राईममध्ये जाऊन जर आमची तक्रार करणार असतील, आम्ही चॅट्स बाहेर काढले त्या संदर्भात, तर कुठेतरी यांचा CDR म्हणजे भाजपच्या नेत्यांचा CDR चेक करा. आणि अजून काहीतरी म्हणतात. दुसरी गोष्ट, काल रवी रांगणेकर म्हणून त्यांनी सांगितलं की ते आम्हाला दाखवत होते तुमच्या न्यूजच्या माध्यमातून. त्यांनी कोणीतरी बाईट घेतलेली की बाबा हे बघा आम्ही काम करत होतो. अरे आम्ही पण बोलतोय ना, पण शेवटच्या दिवशी तुम्हाला काय झालं? हेच रवी रांगणेकर, अक्षता तेंडुलकर प्रवेश करत होती नंदनवनला. यांचं काम काय होतं? तर यांच्या BJPच्या कार्यालयात झालं. तुम्ही नंदनवनला काय करत होता? त्या म्हातारीच्या बुटाच्या गार्डनच्या इथे बाहेर 2-2, 3-3 तास लपून बसलेलात ना प्रवेश करायचा म्हणून. तुमची तिकीट आशिष शेलारने नाकारली आणि मग तुम्ही तिथून निघून गेला. काय प्रवेश करणार होता अक्षय तेंडुलकर? हा करत होती. मी सांगतो आता करत होती. मग तुम्ही काय करत होता? प्रवेश केल्यावर धनुष्यबाण चिन्हावर लढणारच होतात ना.
तुम्ही तो प्रवेश मग अक्षय तेंडुलकर भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करणार होता, मग तो प्रवेश का रखडला? आशिष शेलार साहेबांना विचारा. माझा थेट सवाल आहे, आशिष शेलार साहेबांना विचारा काय झालं तिथे काय नाही. आणि हे जे कार्यकर्ते आहेत ना, हे त्यांच्याबरोबर आलेले म्हणजे ते रवी रांगणेकर, ते संघवाले, त्यांनी जे काल व्हिडिओ दाखवले ना, आम्ही होतो हे काय, ही काय भूतं आहेत. अरे ही भूतं नाही. तुम्ही शेवटी काय केलं, लढाईच्या दिवशी काय केलं, तुम्ही तलवार मॅन केली आणि घरी बसलात. या सगळ्या गोष्टी फक्त ही टोळी आहे, ह्या टोळीने पैसे खायचं काम केलं. माझा थेट आरोप आहे. कारण का हा जो पराभव आहे ना, हा आमच्या जिवारी लागला. हा काय 1000-2000 मतांनी पडलेला नाही, 200 मतांनी, 197 मतांनी आणि 500-600 मतांनी पडलेला आहे. यांनी जर प्रामाणिकपणे काम, जसं आम्ही प्रामाणिकपणे 190ला काम केलं शीतर गंभीर ताईंच्या बरोबर, तसं यांनी ते केलं असतं तर आमच्या हा मला एक प्रश्न आहे, म्हणजे यांनी सगळं शिकाले असतं. तुमचं काम केलं नाही का, तो काय कारण असू शकतात? म्हणजे एक तर तुमच्यावरचा राग असू शकतो किंवा ठाकरेंना सपोर्ट करण्यासाठी असू शकतो. आता ते त्यांनाच विचारा कोणाला सपोर्ट करत होते. एक तर माझं तर असं मत आहे की पैसे जमा करणं यांच्याकडून त्यांच्याकडून हे एक असेल, नाहीतर त्यांना डायरेक्टली मदत करणं असेल. हे आता तुम्ही त्यांनाच विचारा कोणाला मदत करायची होती. चल विधानसभेला आम्ही का गप्प बसलो, तर राजसाहेबांचे पुत्र आम्ही ठाकरे उभे होते किंवा वरून काहीतरी थोडं गडबड सगळी चालू होती. पण आता तर नव्हतं ना हे असं काय. महायुतीला सरळ मदत करायची होती. तुम्ही पक्षाच्या अगेन्स्ट काम करताय. हां, मी तर तुम्हाला सरळ दाखवतो ना चार्ट. मी नाव का घेत ना, मी यांचं नाव घेऊन मी माझं तोंड खराब करणार नाही हो. तुम्हाला मी पाठवतो आणि हे बघा, हे चार्ट बघा, हे चार्ट बघा, हे कोणाचे आहेत. पण ह्यांनी हे बोलतायत ना, हे जे बोलतायत यांना अधिकार पक्षाने दिलाय. अमित सटम साहेब आहेत ना बोलायला, रवींद्र चव्हाण साहेब आहेत ना बोलायला, फडणवीस साहेब आहेत ना बोलायला. हे बोलतील ना, हे कोण बोलणार आहे? हे काय नेते आहेत तिकडचे? यांना पक्षातून यांची अकलपट्टी करा, तरच हा पक्ष इथे चांगला चालेल. आणि आम्ही संगनमताने शिवसेना भाजप महायुतीत आम्ही चांगल्या प्रकारे, कारण का ह्यांचे जुने जे कार्यकर्ते आहेत ना, हे यांना वैतागलेले आहेत, भरपूर वैतागलेले. त्यांच्याबद्दल काय त्याच्या हे नाही, फक्त यांचं हे काम आहे की फक्त या विधानसभेचं ना गोंधळ घालणं, हे गढूळ करणं. आणि ह्याचा फायदा कोणाला होतं? तो उभाटाला, मनसेला. मनसेची एक सीट आली, उभाटाच्या आल्या. जी बाई निवडूनच येणार नव्हती ती निवडून आली. काय तिचं काम आहे? सरवणकर साहेबांचं ह्या विधानसभेत काम आहे, बरोबर. पण मग एक सांगतो तुम्हाला, आणि काही लोक बोलत होते सरवणकर आम्ही मिटून दाखवलं. अरे एवढी मतं पडली, आजही जो जुना जाणता आणि जो पब्लिक आहे ना, ही जनता आहे ना, सब जानती आहे. फक्त ह्यांच्या नीच राजकारणामुळे, ह्या टोळीच्या राजकारणामुळे ह्या सीट आल्यात. अन्यथा आल्या नसतात. सरवणकर जायंट किलरच असते आणि ह्याच्या पुढेही राहते. सरवणकर जायंट किलर असते आणि पुढे राहतील असं म्हणतात. आणखी एक महत्त्वाचा आरोप खरं यांनी केला, तो म्हणजे अक्षता तेंडुलकर आहेत, त्या कुठेतरी तिकिटासाठी शिंदे गटात म्हणजे शिवसेनेच्या शिंदेमध्ये प्रवेश करणार होता. तो प्रवेश का थांबला हे म्हणतात की आशिष शेलारांना विचारा, अर्थात त्यांना विचारू. दुसरी गोष्ट म्हणजे चॅट्सपासून जो लढा सुरू झाला होता तो आता CDR-पर्यंत आला, कारण की शिवसेनेच्या या नेत्यांविरोधात आता कुठेतरी भाजपचे जे ते नेते आहेत हे म्हणतात की ती भाजपची टोळी आहे. भाजपचे ते नेते आता सायबर क्राईममध्ये जाऊन यांची सायबर सेलमध्ये तक्रार करणार आहेत. त्यासाठी हे आता म्हणतात की तक्रार करा, पण यांच्याशी मागणी की फक्त चॅट्स नाही तर आता भाजपच्या नेत्यांचे CDR पण तपासा. नेमका त्या प्रकरणात काय होणार हे खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.